भाईंदर पूर्व मधील इंद्रलोक पोलीस चौकी समोरच्या अनधिकृत झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास भीषण आग लागलेली होती आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने ही आग लागली होती। मोठी भयंकर आग लागली होती। यामध्ये एकाच घरातील तिघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली। या ठिकाणी सिलेंडरचे एका पाठोपाठ एक असे 24 स्फोट झाले आणि त्यामुळे ही आग प्रचंड भडकली। या आगीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झालाय। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली। घटनास्थळावरून सुमारे 25 गॅस सिलेंडर्स काढलेले आहेत। अग्निशमन दलानं रात्री उशिरापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढलेले आहेत। तिन्ही मृतदेह पूर्णपणे जळून गेले। त्यांची ओळख पटवण्याचं काम रात्री सुरू होतं। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांच्याकडे। प्रथमेश, ही संपूर्ण घडामोड पाहता, घटना पाहता, यामागचे नेमकं कारण काय आहे ते समोर आलंय का? नक्कीच काल संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास इंद्रलोक परिसरात जी आग लागली होती त्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। खरं तर ही आग इतकी भयानक होती की या आगीत जवळपास सिलेंडरचे 25 स्फोट झाले आणि या स्फोटामध्येच तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तिघांच्या ज्या मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। या तिघांची ओळख देखील पटलेली आहे। सध्या देखील या ठिकाणी मीरा भाईंदर पालिकेचे जे फायर ब्रिगेड आहे त्यांच्याकडून जे कूलिंगचं काम सुरू आहे, युद्ध पातळीवरती सुरू आहे। खरं तर हा जो परिसर आहे हा दाटीवाटीचा परिसर आहे, झोपडपट्टीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जे राहणारे नागरिक आहेत ते खरं तर बांगलादेशी नागरिक आहेत आणि ते बेकायदेशीररित्या इथं वास्तव्य करतात असा आरोप जे मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे आहेत त्यांनी देखील केलेला आहे। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी जी कारवाईची मागणी आयुक्तांकडे केलेली आहे। जर या ठिकाणी बेकायदेशीर ज्या घरं आहेत त्यांच्यावरती जर कारवाई केली नाही तर पालिकेच्या आयुक्तांच्या दालनात आंदोलन करू असा देखील इशारा केलेला आहे। खरं तर मीरा भाईंदर मधली महिन्याभरातली ही तिसरी आगीची घटना आहे आणि मोठी आगीची घटना आहे। त्यामुळं जे शहरातले जे अनधिकृत जे वस्त्या आहेत किंवा झोपडपट्ट्या आहेत त्यांचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे या आगीच्या घटनेनंतर देखील मीरा भाईंदर पालिका ऍक्शन मोड मध्ये येते का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद प्रथमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।